हॅलो फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर दीपक प्रकाश फाटक। आज आपण माहिती घेणार आहोत अँकल ब्रेकेल इंडेक्स या टेस्टबद्दलची। ही टेस्ट आपल्या क्लिनिकला डायबेटिक रिस्क प्रोफाइलर या मशीनवरती केली जाते। ही नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे। याच्यामध्ये अँकल म्हणजे पायाच्या गोट्यांचा आणि ब्रेकेल म्हणजे जी काही आपले फोरआर्म्स आहेत या ठिकाणचा ब्लड प्रेशर मोजमाप केली जाते आणि त्यानुसार हे इंडेक्स काढला जातो। नेमका हा इंडेक्स का काढायचा आहे याच्याबद्दलची थोडी माहिती देतो। काही जे आजार असतात, आपल्याला हार्ट आहे, हार्टमध्ये जी काही आपले आजार असतात, किडनी डिसीज आहेत किंवा डायबिटीज आहे, BP आहे किंवा लाँग स्टँडिंग जे आजार असतात, त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये ताठरता येते, म्हणजे स्टिफनेस येतो। हा स्टिफनेस झाला तर किंवा पायांच्या आर्टरीजमध्ये पण स्टिफनेस झाला तर त्याला पेरिफेरल आर्टरी डिसीज म्हणतात। या डिसीजमुळे आपल्या हार्टवरती प्रेशर येतो आणि मग हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात किंवा हार्ट फंक्शन्स किंवा हार्ट फेल्युअर्स होण्याचे चान्सेस वाढतात। तर आपल्याला ही टेस्ट याच्यासाठी करायची आहे की आपले हे जे इंडेक्स आहे ते नॉर्मल आहे की नाही किंवा त्याच्यावरती काही आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे का। त्याचे नॉर्मल व्हॅल्यूज काय आहेत? नॉर्मल व्हॅल्यूज आहे 1 to 1.4 ही नॉर्मल व्हॅल्यू आहे किंवा 0.91 to 0.99 ही बॉर्डरलाईन व्हॅल्यू आहे, म्हणजे तेव्हा आपण ट्रीटमेंट जी काय आहे ते करू शकतो किंवा आपल्याला लगेच त्याच्यावरती दक्षता घेऊन काम करता येईल। त्या डाएट आणि एक्सरसाइज त्याच्यावर सांगितलं जातं। आणि 0.9च्या पुढे जी असेल ती सिव्हिअर स्टिफनेस असते, कारण की ती जी स्टिफनेस आली असते ती डायबिटीज किंवा हार्टचे कुठले आजार असतात ते जे लाँग स्टँडिंग आहे, 5 वर्षाच्या पुढे गेलेले आहेत, त्यांच्या ह्या आर्टरीजमध्ये स्टिफनेस आलेला असतो आणि हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस किंवा स्ट्रोक येण्याचे चान्सेस, ज्याला आपण पक्षाघात म्हणतो, हे येण्याचे चान्सेस वाढतात। ही टेस्ट त्यासाठी केली तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला असल्या काही आजारांचा धोका आहे की नाही, आणि ही टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे। हे तुम्हाला या व्हिडिओमधनं कळालं असेल तर तुम्ही आत्ता मला यासाठी माहितीसाठी कुठलाही संपर्क साधला तरी चालेल किंवा अपॉइंटमेंट तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये ह्या टेस्टसाठी बुक करू शकता। थँक्यू।